आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. खारघर तालुका पनवेल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाच्या माध्यमातून एक भव्य आणि अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. या प्रदर्शनात डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पोस्टर्स, आकर्षक मॉडेल्स आणि त्यांच्या महान कार्याची ओळख करून देणारे माहितीपूर्ण सादरीकरण ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रदर्शनासाठी तयार करण्यात आलेले अत्याधुनिक मोबाईल ॲप. स्कॅनरच्या सहाय्याने प्रत्येक माहिती ऑडिओ स्वरूपात ऐकता येते आणि तीही 3 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असल्याने सर्वसामान्य नागरिकांना सहज समजण्यास मदत होत आहे. पनवेल व मुंबई परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन येत्या रविवार 19 एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी साकारलेला हा उपक्रम सुमारे 3 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आला असून नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा जवळून अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. जय भीम. आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. सध्या आपण खारघरमध्ये आहोत आणि तुम्ही पाहतात कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर संपूर्ण जगभरामध्ये साजरी करण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. तर खारघरमध्ये तक्षशिला बौद्ध सेवा संघाच्या सेवा संघ मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आणि इथे एक अतिशय आदर्शवत असा एक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचे जे आयोजक आहेत, संयोजक आहेत आपल्यासोबत आहेत, त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की हा जो नवीन संकल्प या ठिकाणी त्यांनी केलेला आहे, एक संकल्पना या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि खूप मोठं या ठिकाणी प्रदर्शन त्यांनी मांडलेलं आहे. बाबासाहेबांच्या विचारावरती, बाबासाहेबांचे कार्य आपल्या आयुष्यामध्ये केलं होतं, त्या कार्याची ओळख करून देण्याचा एक खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. विभागातील अनेक लोक या ठिकाणी हे प्रदर्शन पाहण्यासाठी इथे येत आहेत. आजही हे प्रदर्शन चालू आहे. आपण त्यांचे जे संकल्पक आहेत एकनाथजी ढंगारे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून ही सगळी टीम, तरुणांची टीम या ठिकाणी उभं करून हे सगळं संकल्प या ठिकाणी त्यांनी आपल्या पाहण्यासाठी सगळ्या लोकांना या ठिकाणी प्रदर्शन उभं केलेलं आहे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सगळ्यात अगोदर सर, आदर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं मी स्वागत करतो. आणि मला सांगा की ही जी संकल्पना आहे ही कशी सुचली आणि ही सगळी एकूण तुम्ही कशी तयारी केली, किती दिवसापासून करत आहात आणि कशा पद्धतीचं हे सगळं नियोजन तुम्ही केलेलं आहे, काय सर्वप्रथम मी आपल्या आदर्श लाईव्हचं या ठिकाणी स्वागत करतो. महत्त्वाचं असं आहे की ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेमागे एक मोठी टीम आहे. हे जे तरुण युवक आपल्यासोबत दिसतात, हे सगळे डिग्री होल्डर असलेली मुलं आहेत, जॉब करणारी मुलं आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी करावं. जो या संत महापुरुषाचा विचार आहे, तो आपल्याला कशाप्रकारे लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि आपण असं पाहतो की व्होकल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे आणि त्यामुळं हा जो प्रसार आणि प्रचार आहे, तो मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि त्यात आपण जर अशी एक संकल्पना जर मांडली की जी प्रदर्शनाच्या माध्यमातून ते संत महापुरुष बोलतील आणि ते लोक ऐकतील, त्यांच्यापर्यंत त्यांचे शब्द पोहोचतील. त्यांचा जो राष्ट्रीय उभारणीचा कार्यक्रम आहे, मानवी विकासाचा कार्यक्रम आहे, तो विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावा आणि म्हणून या माध्यमाची निवड केलेली आहे. मला असं वाटते की हा हा एक नवा शोध आहे की 3D मॉडेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे. निश्चितपणे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठे तुम्ही बॅनर छानपैकी बनवलेले आहेत आणि त्याच्या प्रतिकृती पण या ठिकाणी उभा केलेल्या आहेत. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जे काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती जसे संसद भवन असेल, बाबासाहेबांनी जो राम मंदिराचा सत्याग्रह केला, पाण्याचा 14 तळ्याचा सत्याग्रह केलेला असेल किंवा अशा अनेक जे प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आहेत, त्याची तुम्ही अशी एक मांडणी केलेली आहे. याच्याबद्दल जरा सांगा. महत्वाचं असं आहे की बाबासाहेबांचं शिक्षण, काळाराम मंदिर प्रवेश, महाडचा सत्याग्रह हे प्रचलित असणारे सगळे संघर्ष लोकांना माहीत आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं बाबासाहेबांचं राष्ट्रीय उभारणीत जे योगदान आहे, म्हणजे आपण असं पाहतो की ज्या महापुरुषाने एवढं मोठं काम या देशामध्ये केलं, ज्याने हा देश आधुनिक दृष्टीने उभा करण्याचा विचार मांडला, तो विचार लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. कारण या देशामध्ये संत महापुरुषाला सिम्बॉलिक केलं जातं. जातीच्या चौकटीमध्ये त्यांना डांबलं जातं
आणि त्यामुळे त्यांचा जो राष्ट्र उभारणीचा जो कार्यक्रम आहे, जो विचार आहे, तो लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून आम्ही त्यांचं जे राष्ट्रीय उभारणीचं काम आहे, ते मोठ्या प्रमाणात फोकस केलं आहे. म्हणजे नद्याजवळ प्रकल्प आहे, इलेक्ट्रिक ग्रिड आहे, रिजनल इलेक्ट्रिक ग्रिड आहे, खोती पद्धत आहे, ओबीसी आरक्षण आहे, हिंदू कोड बिल आहे. हे जे राष्ट्रीय उभारणीचे कार्यक्रम आहे, हे लोकांच्या नजरेसमोर यावे आणि बाबासाहेबांनी प्रत्यक्षात आपल्यासाठी काय केलं आहे, ही जाणीव लोकांना व्हावी आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त राष्ट्रीय उभारणीच्या कार्यक्रमावर भर दिलेला आहे. आजी ते पोस्टर पण दिसत आहेत. पोस्टर बरोबर स्कॅनर तुम्ही ठेवलेला आहे. त्याचा काय उद्देश? आता तू हे सांगतो. नक्कीचच, की आपण आता बघतो, की आपण आता आधुनिक युगामध्ये जगत आहोत. मोबाईल ही सगळ्यांजवळ असतात. इंटरनेट ही आता एक गरज झालेली आहे आणि मग आम्ही हेच प्रयत्न केले, की इथे येणारा जो समाज असणार आहे, ना केवळ फक्त तो मराठी असणार आहे, तो इतर भाषिक सुद्धा असणार आहे. त्यामुळेच आम्ही एक विचार केला, की हे जे एक्झिबिशन आहे, ते इतर समाजातील व इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक आपला ॲप डेव्हलप केला. तुम्ही बघू शकता, की इनिशियली आपला एक ॲप्लिकेशनचा आपण स्कॅनर ठेवलेला. तो तुम्ही स्कॅन केला, की आपलं ॲप्लिकेशन ओपन होईल आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक मॉडेलसमोर आम्ही त्याचा माहितीचा एक QR तिथं दिलेला आहे. तो QR जर तुम्ही स्कॅन केला तर त्या मॉडेलची पूर्ण माहिती म्हणजे त्याची सगळी माहिती तुम्हाला 3 भाषेमध्ये ऐकता येईल. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये. जेणेकरून जो इतर समाज इथं वर्ग येणार आहे, तो आपल्या भाषा आवडीची भाषा निवडून ते आपल्या भाषेमध्ये ऐकू शकतो. आपण या ठिकाणी आपल्याला ऐकायची एक चांगली संधी तुम्ही दिलेली आहे. पण समजा त्यांना जर घरी जाऊन ऐकायचं असेल किंवा असं काही त्याच्यामध्ये आहे का व्यवस्था? तिथे आपण डाउनलोडचं पण ऑप्शन आहे. तर तुम्ही तो डाउनलोड करून तुम्ही तो ऑडिओ आपण घरी पण ऐकू शकता. यामध्ये पण आमचे एक आव्हान असेल, की ही जी माहिती आहे तुम्ही ऐकण्यासाठी खूप सारे माध्यम अवेलेबल आहेत. पण इथे येऊन जर तुम्ही स्वतः त्या मॉडेलसमोर उभे राहता आणि जेव्हा ऐकता, तेव्हा तुम्ही एकरूप होता त्या मॉडेलशी आणि त्या माहितीशी. त्याच्यामुळे आमचं आव्हान असेल, की तुम्ही आवर्जून इथे या आणि हे मॉडेल हे प्रदर्शन बघा. आम्ही इथं थोर महान विचारवंतांचं आम्ही इथं प्रदर्शन जे भरवलेलं आहे, त्यांचं माहिती सांगण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न आहे, की तुम्ही या. म्हणून मी आव्हान करतोय, तुम्ही सगळे या आणि या एक्झिबिशनचा लाभ घ्या. ही संकल्पना कशी आली? की कुणाच्या याच्यामधून निर्माण झाली ती? अ, ही संकल्पना अशी आली, की आपण बघतो, की दरवर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. वेगवेगळ्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीला आपली मुलं ही एकत्र आली होती आणि 125व्या जयंतीचं निमित्त साधून आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून 10 वर्षापूर्वी आपण 125व्या जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण जीवनपट, जन्म ते मृत्यू अशा 26 मॉडेल थ्रू आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता. यावर्षी ही 135व्या जयंतीचं निमित्त आहे. त्याच्यामुळे आपला हा यूथ पुन्हा एकत्र आला आणि आपण काय वेगळ्या प्रकारे या समाजाचं प्रबोधन करू शकतो. म्हणून आपण पुन्हा एकत्र विचार केला, की आपण जे 10 वर्षापूर्वी केलेलं तसंच काही प्रमाणात आपण ते मॉडेल्स बनवू आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नाहीत, तर त्यांच्या ज्यांनी या देशामध्ये एक समाज बांधणीचं काम केलं, असे आपले थोर विचारवंत आणि महापुरुष यांना सुद्धा आपण एकत्र घेऊन आपण हे प्रदर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. निश्चितच यापुढील तुमचा काय संकल्पना असणार आहे आणि हे सगळे मॉडेल तुम्ही कशा पद्धतीने याचे संरक्षण किंवा कसं करणार आहे? काय नक्कीचच आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असा आहे, की हे जे एक्झिबिशन आहे, आज आपण बघता, की आपण हा खारघर या शहरामध्ये ठेवलेला आहे. पण हे एक्झिबिशन ॲक्चुअली ही काळाची गरज आहे. ही सगळ्यांपर्यंत पोहोचणे हे गरजेचं आहे. आम्ही हा जे एक्झिबिशन आहे, आपण इतर ठिकाणीही जर तुम्ही आम्हाला अप्रोच केलं, आम्ही काहीही मूल्य न घेता जे मिनिमल तुमचं ट्रान्सपोर्टेशन तुम्हीही अरेंज केला, तर तुम्ही हा एक्झिबिशन घेऊन आपापल्या विभागामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे एक्झिबिशन नेऊ शकता. त्याच्यासाठी आपल्याकडून पूर्ण सहकार्य असेल. आपला कॉन्टॅक्ट नंबर जरा सांगा. माझं नाव मिलिंद दादाराव आठवले. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7715950168. तर हे मॉडेल या ठिकाणी पाहता आहोत. तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत बाबासाहेबांच्या जीवनावरती आधारित जे काही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान या देशाला, या भारत देशाला त्यांनी दिलेलं आहे, त्यातल्या काही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, त्या सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनामध्ये मांडून एक मोठा आदर्श या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. आणि त्यांचं एक आव्हान आहे, की ज्यांना कुणाला हे प्रदर्शन आपल्या आपल्या एरियात भरवायचं असेल, त्यांनी सुद्धा हे प्रदर्शन भरण्यासाठी म्हणजे निःशुल्कपणे ते फक्त येण्या-जाण्याचा काही ट्रान्सपोर्टिंगचा जो खर्च असेल तेवढाच आपल्याला पे करायचा आहे आणि बाकी हे प्रदर्शन तुम्ही मांडू शकता. निश्चितपणे एक आदर्शवत हे कार्य
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बाबासाहेबांची जयंतीला 135व्या जयंतीच्या निमित्ताने अशा पद्धतीचं जे त्यांचं शुभेच्छाचं आणि अभिवादनाचा कार्यक्रम एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी ठेवलेला आहे. निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आदर्श लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या प्रदर्शनाचं तुम्ही सगळीकडे महाराष्ट्रभर, देशभरामध्ये तुम्ही ते प्रदर्शन मांडण्यासाठी यांना संपर्क करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.